सीधी बात है कि भाई हिंदी इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है, इंग्लैंडों के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा से आज तक ईडी का इतना गैर विचार कभी हुआ नहीं था। आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री जेल में हैं ईडी का इस्तेमाल करके। कहाँ होता है इसे इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना, ये खाली अमित शाह उनके पार्टी के लोगों ने किया है। बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते, मात्र यंदा ती अजित पवारांनीच बुक केलेलं आहे ते मैदान। 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेता, करता येईल काय दुसरं मैदान घेता येईल, शेजारचं मैदान घेता येईल, दुसऱ्या दिवशी करता येईल, ऐकायचंच मैदान महत्वाचं नाही, विचार महत्वाचा आहे। काल मोदींनी नागपूरमध्ये बोलताना काँग्रेसने राज्यात खूप पापं केली आहेत, त्याचा हिशोब मागा। 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा आरोप केला आहे। काल सांगितलं का मोदींनी आता असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता। त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी NCPवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणामध्ये आरोप केला होता। आता हा आरोप कोणाबद्दल होता हे त्यांनी स्पष्ट करावं, जर असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काही त्याला हरकत नाही। पण ज्यांच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते बरोबर घेऊन आहेत। उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पद तर ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मला देवेंद्र फडणवीसांनी आमच्याच लोकांसमोर खोटं पाडलं। आता त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते फाळलं नाही तर ते योग्य नाही। साहेब, जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे। बीडला लागून असलेल्या आणि बीडमधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळते। नाही, हा प्रश्न तुम्ही सांगता, हा नगर जिल्हा किंवा बीड जिल्हा पुरता सीमित नाही। आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, फार तर उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची